तब्बल 160 कोटी रुपयांचा शिक्षण घोटाळा, 200 पेक्षा जास्त शाळांचा यामध्ये समावेश, 141 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाचा गैरवापर, 15 पेक्षा जास्त अधिकारी चौकशीच्या रडारवर आणि आता या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून भाजप पदाधिकारी आणि शिक्षण संस्थाचालक संजय गरुड एसआयटीच्या जाळ्यामध्ये अडकलेत, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। या मोठ्या कारवाईनंतर राज्याच्या शिक्षण क्षेत्रासह राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडालेली आहे। पण संजय गारुड नेमके कोण आहेत? शालार्थ आयडी घोटाळा म्हणजे नेमकं काय आणि तब्बल 160 कोटी रुपयांचा गैरव्यवहार नेमका कसा झालाय? शिवाय एसआयटीने 2 दिवसांची शोध मोहीम राबवत या मुख्य आरोपीपर्यंत त्यांनी कशी मजल मारली आहे, या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि महत्त्वाच्या अपडेट बद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याने आता संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलंय। कारण हा फक्त एका शाळेचा किंवा एका जिल्ह्याचा विषय नाही, तर या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट 4 जिल्ह्यांपर्यंत पोहोचलेले आहेत। विरोधक सरकारवर हल्लाबोल करू लागले तर एसआयटी रोज नवनवे आता खुलासे यामध्ये करतेय। सगळ्यात आधी आपण शालार्थ आयडी म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात समजून घेऊया। तर समजा एखादा शिक्षक सरकारी अनुदानित शाळेमध्ये नोकरीला लागला तर त्याला सरकारकडून पगार मिळण्यासाठी शालार्थ आयडी तयार करावा लागतो आणि हा आयडी म्हणजे त्या शिक्षकाची शासनाच्या शिक्षण विभागातील अधिकृत नोंद असते। महत्त्वाचं म्हणजे हा आयडी तयार झाल्याशिवाय शासनाकडून पगार सुरू होत नाही। पण हा आयडी तयार करण्यासाठी काही नियम असतात। शिक्षकाची नियुक्ती कायदेशीर असावी लागते, त्याचबरोबर त्याला वैयक्तिक मान्यता मिळालेली असावी लागते, सर्व कागदपत्र योग्य असावी लागतात आणि त्यानंतरच शालार्थ आयडी मंजूर होतो। मात्र एसआयटीचा असा आरोप आहे की याच प्रक्रियेमध्ये सगळ्यात मोठा गैरव्यवहार झालाय। नियम न पाळता काही ठिकाणी बनावट किंवा नियमबाह्य नियुक्त्या करण्यात आल्यात, त्यानंतर त्या लोकांना वैयक्तिक मान्यता देण्यात आली आहे आणि मग त्यांच्या नावाने शालार्थ आयडी तयार केले गेलेत आणि या आयडींच्या माध्यमातून किंवा या आधारावर शासनाकडून वेतन आणि इतर आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप सुद्धा आता समोर येतोय। दरम्यान या संपूर्ण गैरव्यवहारामुळे तब्बल 160 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं देखील तपासामध्ये समोर आलंय, ज्या प्रकरणी संजय गारुड यांना अटक करण्यात आली आहे। पण आता प्रश्न असा निर्माण होतो की इतका मोठा घोटाळा बाहेर आला तरी कसा? तर या सगळ्याची सुरुवात झाली जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांच्या चौकशीपासून। म्हणजे त्यांच्यावर आरोप असा होता की त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून 259 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमबाह्य वैयक्तिक मान्यता दिली आणि पोलिसांनी या मंजुरीची तपासणी सुरू केली। तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली आणि ती अशी होती की या 259 पैकी बहुतांश कर्मचारी हे जळगाव मधील एका मोठ्या शिक्षण संस्थेचे होते आणि ती संस्था होती संजय गरुड यांची। आणि या एका धाग्यामुळे संपूर्ण घोटाळा उलगडायला सुरुवात झाली आहे। आता आपण जाणून घेऊया संजय गरुड हे नेमके कोण आहेत। तर संजय गरुड हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील मोठे शिक्षण संस्थाचालक आहेत। त्यांच्या शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून जामनेर, पाचोरा, बडगाव आणि चोपडा या 4 तालुक्यांमध्ये तब्बल 15 माध्यमिक शाळा चालवल्या जातात। याशिवाय शेंदुर्णी इथे 2 कनिष्ठ महाविद्यालय, 1 वरिष्ठ महाविद्यालय आणि वागोद इथे 1 कनिष्ठ महाविद्यालय सुद्धा आहे। म्हणजेच शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं जाळं सुद्धा पसरलेलं आहे। इतकंच नाही तर राजकारणातही ते तितकेच सक्रिय आहेत। सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये होते आणि जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलंय त्यांनी। त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। विशेष म्हणजे त्यांनी 3 वेळा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये सुद्धा विधानसभा निवडणूक लढवलेली होती। मात्र नंतर 20 जानेवारी 2024 रोजी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आणि आता आपण पाहूयात की एसआयटीला संजय गरुड यांच्याबद्दल नेमकं काय काय आढळलंय ते। तर तपासात असं समोर आलंय की संजय गरुड यांच्या संस्थेतील तब्बल 177 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी अवघ्या एका दिवसात तयार झालेत। आणि एवढ्या मोठ्या संख्येनं एका दिवसात आयडी तयार होणं हेच सगळ्यात मोठं संशयाचं कारण ठरलंय। आणि पोलिसांचा संशय असा आहे की या आयडींच्या माध्यमातून सरकारी निधी उचलण्यात आला असावा आणि त्यामुळे हा पैसा आता नेमका कुठे गेलाय, कोणाच्या खात्यामध्ये गेलाय, मंजुरी कोणी दिली याचाच तपास केला जातोय। दरम्यान या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय गरुड पोलिसांच्या रडारवर होते, पण ते सतत आपली जागा बदलत राहिले, त्यामुळे त्यांना पकडणं देखील सोपं नव्हतं। त्यामुळे एसआयटीचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या पथकानं सलग 2 दिवस शोध मोहीम राबवली। मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांचा माग काढण्यात आला
आणि अखेर ते सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे एका फार्म हाऊस मध्ये असल्याची खात्री झाली आणि एसआयटीने छापा टाकून संजय गरुड यांना ताब्यात घेतलंय. दरम्यान संजय गरुड यांच्या अटकेनंतर तपासाला आणखीनच वेग आलाय, कारण आतापर्यंत समोर आलेले आकडेच धक्कादायक आहेत. अर्थातच नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यांमधील जवळपास 200 पेक्षा जास्त शाळा या तपासाच्या भोवऱ्यामध्ये अडकल्यात आणि 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावांचा गैरवापर झाल्याचं सुद्धा समोर आलंय. शिवाय आतापर्यंत तपासामध्ये उघडकीस आलेल्या 481 कर्मचाऱ्यांपैकी 438 कर्मचारी हे एकट्या जळगाव जिल्ह्यातीलच आहेत. म्हणजेच संपूर्ण प्रकरणामध्ये जळगाव जिल्ह्याचं नाव जे आहे ते सर्वाधिक पुढे सुद्धा येत आहे. याचबरोबर या प्रकरणामध्ये यापूर्वीच माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना सुद्धा अटक झाली होती आणि आता संजय गरुड हे या प्रकरणातील 6वे आरोपी सुद्धा ठरलेले आहेत. 15 पेक्षा जास्त अधिकारी जे आहेत ते चौकशीच्या रडारवर असल्याचं देखील समोर आलंय. त्यामुळे हा घोटाळा फक्त एका संस्थेपुरता आता मर्यादित नसून त्यामागे मोठं रॅकेट कार्यरत असावं ही शक्यता देखील नाकारली जात नाहीये. दुसरीकडे या प्रकरणामुळे राजकारणही चांगलंच तापलंय. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे, तर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी आता काही विद्यार्थी संघटना आणि विरोधी पक्षांकडून सुद्धा केली जाते आणि या संदर्भात विद्यार्थी संघटनांनी दादा भुसे यांना देखील आठवड्याची मुदत दिली आहे आणि यावरून सुद्धा एकीकडे वेगळं राजकारण सुरू आहे. परंतु आता संजय गरुड यांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्यांची सखोल चौकशी होणार आहे. या चौकशीतून आणखी किती बनावट शालार्थ आयडी तयार झाले, 160 कोटी रुपयांचा गैरव्यवहार नेमका कसा करण्यात आलाय, सरकारी पैसा कोणकोणत्या खात्यात गेलाय आणि या प्रकरणात आणखी कोणते अधिकारी, कर्मचारी किंवा संस्थाचालक सहभागी आहेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची आता शक्यता आहे. एकंदरीतच महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडवून देणारा हा शालार्थ आयडी घोटाळा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलेला दिसून येतोय. एसआयटीच्या तपासातून रोज नवे खुलासे सुद्धा होत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात या प्रकरणात आणखी मोठी नावं सुद्धा समोर येऊ शकतात. 160 कोटी रुपयांच्या घोटाळ्यामागचं संपूर्ण रॅकेट उघड होतं का आणि या प्रकरणात आणखी किती जणांवर कारवाई होते याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. परंतु तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र या प्रकरणी तुमचं काही मत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.